हाय फ्रेंड्स, स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज मी आलेले आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला आणि हे बघा ही माझी मैत्रीण आहे। खूप वर्षांनी मी तिला भेटायला आलेली आणि तिला पण खूप आनंद झाला बघा। शाळा सोडल्यानंतर आता पहिल्यांदा आलो। हा, शाळा सोडल्यानंतर एकदा आली होती फक्त आणि मी आणि माझी दुसरी मैत्रीण आलो त्याच्याकडे, त्याच्यानंतर आता आलो। मैत्रिणीला कसं वाटतं विचार ना मैत्रिणी। तर बघा हे म्हणतात मैत्रिणीला कसं वाटतंय। आम्ही दोघं जण आलो तिला भेटायला आणि तिची काही स्टोरी वेगळीच आहे थोडीशी, त्यामुळे मग मी यांना सांगायची आमच्या शाळेच्या आठवणी, आमच्या शाळेचे किस्से। तर मग हे म्हणायचे खूप दिवसापासून की मला पण यायचं त्यांना भेटायला, तर मग आम्ही आज आलेलो आहोत आणि आमची चालू आहे चहा पाणी, चहा वगैरे घेऊ आणि नंतर भेटू। तर मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं की हिची स्टोरी काहीतरी वेगळीच आहे। तर ही आहे माझी मैत्रीण आणि हिला झालेला आहे पॅरालिसिस। तर हिचं बाळ 6 महिन्याचं होतं, अगदी छोटं होतं तेव्हा तिला पॅरालिसिस झाला होता। असेच घरगुती काही टेन्शन वगैरे होतं तिला त्या कारणास्तव, आणि तेव्हापासून तिचे मिस्टर तिच्यासोबत राहत नाही। ती थोडे दिवस आईसोबत राहिली। आता तिचा मुलगा मोठा झाला आहे, इंजिनियर झाला आहे आणि तो बऱ्यापैकी कमवतो, त्यामुळे ती आणि तिचा मुलगा आता वेगळे राहतात। चहा वगैरे झाल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ तिच्यासोबत बसलो, गप्पा गोष्टी केल्या। त्यानंतर आम्ही माझ्या बहिणीच्या घरी गेलो। तसं तर माझ्या बहिणीच्या घरी आम्ही अगोदरच आलेलो होतो, कारण की माझ्या बहिणीच्या सासूबाईंची तब्येत बरी नाही, तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलेलो होतो। पण माझी बहीण म्हटली जेवण बनवते, तर तिचा स्वयंपाक होईपर्यंत आम्ही माझ्या मैत्रिणीला भेटायला गेलो आणि त्यानंतर घरी आलो। तोपर्यंत माझ्या बहिणीचा स्वयंपाक झाला, त्यानंतर आम्ही जेवायला बसलो। तर इथे बघा माझ्या बहिणीने मस्त झणझणीत मटणाची भाजी बनवली। तिकडे तिच्या सासूबाई जेवायला बसलेल्या आहेत, त्यांना खाली बसता येत नाही, त्या खुर्चीवर बसूनच जेवतात आणि त्यांच्यासोबत माझी आई पण जेवायला बसलेली आहे आणि इथे आम्ही दोघंजणं बसलो। जेवणामध्ये माझ्या बहिणीने आज खूप छान जेवण बनवलं होतं। आम्हाला सर्वांना जेवण खूप आवडलं। जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा थोडा वेळ बोलत बसलो आणि त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो, म्हणजेच माझ्या आईच्या घरी येण्यासाठी निघालो। इकडे का बघा आमचा आवी जिजाबाई कुठे दाखव। असं कर मग, जिजाबाईला म्हणा, जिजाबाईला म्हणा असं कर, असं असं दोन बोट। खाली बसून बोल ना, खाली बसून माडी घालून जेवण बिवण केलं का विचार। असं 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 अशी करते तिला म्हणा जेवण केलं का तू। माझ्या बहिणीच्या घरून आल्यानंतर आम्ही थोडा वेळ खालीच बसलो, गप्पा गोष्टी झाल्या। त्यानंतर आम्ही आलो वरच्या रूममध्ये। इथे आहे मुलांचं स्टडी रूम आणि इथे मी कम्प्युटरवर बसले, कारण की मला व्हिडिओसाठी गाणे सर्च करायचे होते, त्यामुळे मी गाणे बघत होते कोणते गाणे घ्यायचे, कोणते गाणे चांगले आहेत, कारण की घरी एवढं वेळ भेटत नाही। तर इथे मी निवांत बसलेली होती गाणे सर्च करत आणि माझ्यासोबत हे पण बसलेले होते, ते मला सांगत होते कोणतं गाणं घ्यायचं कोणतं नाही, असं आमचं इथे चालू होतं। त्यानंतर मग पुन्हा आम्ही खाली आलो। खाली आल्यानंतर बहिणींचा स्वयंपाक झालेला होता, त्या म्हटल्या जेवायला या, तर मग आम्ही खाली आलो आणि त्यानंतर जेवणाची तयारी झाली। इथे बघा आवी आहे, आवी तर खूप नॉटी बॉय आहे आमचा आवी। तर तो व्हिडिओ करायला लागली ना मी, तो सारखा मध्ये येत असतो आणि बघा मध्ये मध्ये डोकावत असतो, असंच करतो तो नेहमी आणि त्याला खूप आवडतं मी व्हिडिओ करते तेव्हा। जेवायला बसा खालीच। सध्या हे जेवायला दोघंच बसलेले आहेत, कारण की माझे वडील लवकर जेवतात, त्यामुळे त्यांचं जेवण झालं आणि माझा भाचा आणि भाऊ बाहेर गेले होते, तर त्यामुळे हे दोघंजण अगोदर जेवले, त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो। तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय। जेवण करायला वरती दाखव ना, मासे दाखव ना, दाखव।